रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन. राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज म्हणजेच राष्ट्रप्रेमानं ओथंबून वाहणारा धबधबाच. हिंदू हृदय सम्राट असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या पुरुषोत्तमाचे गुरु. बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा महाराजांनी दिलेली रुद्राक्षांची माळ सतत आपल्या गळ्यात किंवा हातात बाळगली. समष्टी धर्माचा पुरस्कार करणाऱ्या महाराजांनी निजाम व इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी मुक्तेश्वर सेना स्थापन केली. निजामाने व इंग्रजांनी आपल्या राजवटीतून महाराजांना हद्दपार केली तेव्हा ते फ्रेंचांची वसाहत असणाऱ्या पॉंडिचेरीला जाऊन राहिले. जन्मभर त्यांनी हिंदू संघटन, राष्ट्रप्रेम, क्रांतिकारकाविषयीचे मोठेपण, शिवछत्रपती व महाराणा प्रताप सिंग विषयीचा अभिमान आपल्या शिष्यांच्या मनामनात ठसवला. असा या महान संतांच्या वाणीतून प्रगट झालेली प्रवचने आमच्या रसिक श्रोत्यांसाठी संचारेश्वर गुरुवाणी या सदरात देत आहोत. पारलौकिक शक्तींचा संचार करणारी राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांची अलौकिक प्रवचने भाग 2 पहा. आपल्या ह्या गर्जनेने दाढी सुद्धा हलत. शिवाजीची गर्जना म्हणजे एक विजेची झोत आहे. ती झळती मशाल आहे, पण ती कशावर पडली तर पेटते? दारूवर. दारू म्हणजे पिण्याची नव्हे, त्याला बारूदला काय म्हणतात? बारूद. हा, बारूद. तिलाही दारू म्हणतात काही खेड्याचे लोक, कळलं की नाही? तर ती दारू, असे महाराज दारू. ती काय, ह्या दारूचं मी वर्णन करू? ही दारू इतकी तरुणांची वाळलेली असे ती शिवस्मरणाची थिंगी पडतात, ती एकदम पेटत असे. पण ती दारू आता पावसामुळे भिजून गेली आहे आणि त्यामुळं आता ह्या तरुणांच्या दारूवर थिंगीच काय, जळती मशाल पडली तर मशाल विझेल, पण ही पेटणारच नाही. काय लक्षात आलं? तेव्हा आम्ही पेटतो आपसात भांडण्याकरता. बायकोचे बाजीराव चावडीवरचे जोडे खाऊ, अशी झाली आमची स्थिती. 1.25 शेर पाहिलं, शेर पाहिलं की 1.25 शेर, आणि 2 शेर पाहिलं की पावरती झाल्याशिवाय राहतच नाही. ही प्रवृत्ती आपण टाकून आता सांगायला पाहिजे, छत्रपती या आपल्या चरणाकरता आमची निष्ठा आहे, आपल्याकरता आमचं हृदय आहे, आपल्याकरता आपण निघून गेला असला देहानी तरी आमच्या अंतःकरणाचं सिंहासन हे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याच करता रिकाम आहे, असं सांगणारे वीर आणि वीरभद्र, त्यांच्या तत्वांचं अनुकरण करणारे निर्माण व्हावेत अशी आमची इच्छा आहे. हे उपासना मंडळ ह्या शिवाजी महाराजांच्या तंत्राला व्यवहारामध्ये एकदम जिवंत रूप देण्याकरता आहे. आणि ही जिवंत प्रेरणा आणि स्फूर्ती ज्या तत्वज्ञानात नव्हते त्याचं नाव आहे धर्म. त्याचं नाव काय आहे? अन्यायाला पुष्ट करणारा नव्हे, पापाला परिपुष्ट करणारा नव्हे, औरंगजेबाला साह्य देणारा नव्हे, पारतंत्र्याच्या बेड्या अधिक चांगल्या नावाने पायात टाकून टाकणारा नव्हे, तर अज्ञानाच्या बेड्यात तोडून न्यायाचं आणि नीतीचं सिंहासन जनतेच्या हृदयात स्थापित करणारा हा असलेला शिवोत्सव आहे. आणि ह्या शिवोत्सवाला आम्ही उपासना मंडळ असं नाव दिलंय. दुसरं काही? पुन्हा म्हणा आमची उपासना. उपासना शोधो निपाहिरी, पीतो विश्वपाळिती झाली, ऐशी माझी उपासना, नेवोनी पोचवी निरंजना पहिलीकडे. अन्यायाला पुष्ट करणारा नव्हे, पापाला परिपुष्ट करणारा नव्हे, औरंगजेबाला साह्य देणारा नव्हे, पारतंत्र्याच्या बेड्या अधिक चांगल्या नावाने पायात टाकून टाकणारा नव्हे, तर अज्ञानाच्या बेड्यात तोडून न्यायाचं आणि नीतीचं सिंहासन जनतेच्या हृदयात स्थापित करणारा हा असलेला शिवोत्सव आहे. आणि ह्या शिवोत्सवाला आम्ही उपासना मंडळ असं नाव दिलंय. दुसरं काही? पुन्हा म्हणा आमची उपासना. उपासना शोधो निपाहिरी, पीतो विश्वपाळिती झाली, ऐशी माझी उपासना, नेवोनी पोचवी निरंजना पहिलीकडे. याच उपासनेकरता काही तरुणांनी आमच्या आता रक्तदान केलेलं आहे. त्यांचं रक्त विश्वचालकाच्या चरणी अर्पण. आमच्यातल्याच अनुयायांनी परवा धान्य बँक काढल्या आणि जिथं गरीब माणसं पोटा करता सील विकतील ख्रिश्चनाला
आणि या देशाची ख्रिश्चनाची संख्या वाढवून वन मॅन वन व्होटचा फायदा घेऊन या देशाचं कब्रस्तान त्या भगवान येशू ख्रिस्ताच्या नावाने जे करीत असतील त्यांच्या तोंडामध्ये कोळसे घालण्याकरता या आमच्या तरुणांनी धान्य बँक तयार केल्या. परवाच चिखलदरा नावाच्या ठिकाणच्या आश्रमाने 4000 फूट उंचीवर श्रमदानात नाही का तलावाचं काम घेतलं आणि डोळ्यातनं पाणी येणाऱ्यांच्या तोंडात पाणी ओतण्याची व्यवस्था केली. तो स्रोत इथेही तयार करायचा. हीच कामं इथल्या कोळीवाड्यातनं घेऊन सांगायचं आहे की आम्ही आता वाढा कोळी होणार आहोत. नुसते कोळी राहणार नाही नाही नाही. आता आम्ही रामायण रचणार नव्हे तर रामायण आचरणार आहोत. आता आम्ही राम पुस्तकात राहू देणार नाही, कागदात नाही, टिळ्यात नाही, माळात नाही. तो आमच्या जीवनात आता प्रगट झाला पाहिजे. आणि जो राम लोकांचं रंजन करतो नव्हे तर उन्नती करतो तो रमणते राम हा आमच्या हृदयाच्या सिंहासनावर स्थापित करण्याकरता आमचा हा कोळीवाडा आता असा निश्चय करणार आहे. हे शिवाजी महाराज या शिवाजी महाराजांचं स्वागत करण्याकरता आम्ही आमच्या प्राणाच्या पंचारत्या लावल्याशिवाय राहणार. अशा तऱ्हेच्या निश्चयाने अभियुक्त होणाऱ्या माणसाचं मन परिपक्व तयार करणं हा आमच्या या उपासना मंडळाचा मुख्य हेतू. त्याचा हेतू पक्ष श्राद्ध करण्याचा, उन्नत गुण जिथं असेल त्याला पाठबळ द्यायचं आहे. न्याय असेल तिथं नमस्कार करायचा आहे. अन्याय असेल तिथं डोकं तुटलं तरी मान वाकवायची. ह्या ब्रिदानी तयार झालेले हे तरुण धर्मरक्षणाकरता एका हातात निखारे आणि दुसऱ्या हातात तुळशीपत्र घेत सांगतील की शिवाजी महाराज आपल्या तत्वाला आचरात आणण्याकरता काय आम्ही आपल्या घरावर निखारे ठेवावेत का आमच्या जीवनावर तुळशीपत्र ठेवावं ते सांगा. हे करण्याकरताच आम्ही या उपासना मंडळामध्ये सभासद झालो आहो, अनुयायी झालो आहो, भक्त बनलो आहो. अभक्त नव्हे विभक्त झालो नाही तर देवाशी एक रूप झालो आहो. आणि तशी साखर दुधात विरघळावी तसं आमचं जीवन आम्ही या तत्वनिष्ठेमध्ये विरघळून देऊन म्हणणार आहो लाली मेरे लाल की और जित देखू उत लाल लाली देखन मैं गई मैं ही हो गई लाल. असली सामर्थ्य शक्ती तयार करू की ज्या शक्तीच्या जोरावर विषाचा अमृत व्हावं, सापाच्या दोऱ्या व्हाव्यात, अग्नी थंड व्हावा आणि माणसाच्या मेलेल्या अंतःकरणाला नवजीवन तयार व्हावं. असं सामर्थ्य या उपासनेतनं जागृत करण्याकरता आम्ही म्हणणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज. हे काम न करण्याकरता हा कोळीवाडा पुढे येणार आहे, माळीवाडा पुढे येणार आहे. सांगणार आहे कोळ्याला तुम्ही तुच्छ समजता काय? महाराज ह्याच कोळ्यानी वाल्मिकी रामायण रचलेलं, ह्याच कोळ्यानी जडजीव उद्धरण्याकरता रामनामाचा मार्ग लोकांना शिकवला. तो शिकवताना उलटा होता. कोणता होता? मरा मरा. त्याचं उलट झाल्याबरोबर काय झालं? मरा मरा म्हणता म्हणता राम राम तयार झाला. त्यांनी उलट्या रामनामाने सुलट हृदय केलं आणि आम्ही सुलट राम जेपित असताना आमचं मनच उलट केलं. रामाचं मन हरामाकडे गेलं. रामाचं मन मुख में राम और बगल में ही उलटी प्रवृत्ती सुलटी करण्याकरता माझ्या मित्रा हे सापाचे एवढ्या झळच काय. आजच्याच तुम्ही पाहिला असेल पंडित नेहरूजींच्या गळ्यामध्ये हा एवढा मोठा नाग घातलेला होता. इंदिरा ताई तिथं उभ्या आहेत. तो फोटो तुम्ही आजच्या सकाळमध्ये पाहिला असेल. ताईला मी सांगतो इंदिरा ताई साप जास्त विषारी नाही. जर माणसाच्या बुद्धीवर नियंत्रण नसलं तर माणसाची बुद्धी सापापेक्षा जहरी झाल्याशिवाय राहणार. धान्य असून माणसाला उपवाशी मरण्याला लावण्याची किंवा या कोणाच्या विषयात आहे, सापाच्या का माणसाच्या? इथं मुंबईला धान्य पिकलं नाही, पैसा पिकला, कारखाने पिकले, संपत्ती पिकली इतकी की इतके कारखाने. मी पहिल्यांदा मुंबईला आलो 50 वर्षापूर्वी तर त्या नरिमनच्या घरापलीकडे दुसरं काही तिकडं संपत्ती वाढली पण दारिद्र्य गेलं काय? दिवे आले पण प्रकाश पडला काय? नाही. फुलं आले पण खुशबू आली काय? म्हणे नाही का ते प्लास्टिकचे फुलं आहेत. माझ्या मित्रा उदात्त घोषणा आल्या पण सामूहिक चारित्र्य आलं. हे सामूहिक चारित्र्य तयार व्हावा शिवाजी महाराजांचा हेतू होता. त्यांना हे दुर्दैन्य अवस्था पाहून, आपल्या आईचे तुकडे झालेले पाहून, त्यांच्या हृदयाचे तुकडे झाले, त्यांच्या स्वराज्याची कल्पना आणि आमची. जर उद्या डुकराला स्वराज्य दिलं तर त्याच्या स्वराज्यामध्ये डुक्कर काय करील? त्याच्या खाण्याची सोय करील. खरं की नाही? तुम्हाला माहित आहे ना डुकराचं खाद्य काय ते?
पहिला ठराव त्यांनी केला असता की देशाच्या हागणदाऱ्या बनवत का आता आमच्या ताजमहाल हॉटेल त्याच आहेत, कळलं की नाही, काय लक्षात आलं. आणि उद्या गाढवाला स्वराज्य दिलं असतं त्यांनी एक ठराव केला असता आणि देशाचे उकिरडे केल्याशिवाय राहायला नसता. शिवाजी महाराज आपल्या स्वराज्याची ही कल्पना नव्हती. आपल्या स्वराज्यात कुणी मनुष्य दुःखी राहू नये. सर्वेत्र सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. कुणीच दुःखी असू नये. हे राज्य माझं नाही, हे ऐश्वर्य माझं नाही, ही लिडरी माझी नाही, ही प्रतिष्ठा माझी नाही, हे भगवान हे सर्व आपलं आहे. म्हणून इदन्न मम म्हणून मावळ्याने शिवाजीने अर्पण केलं आणि सांगितलं, म्हणा एकदा, हे राज्य नसे शिवबाचे, हे राज्य देश धर्माचे. आणि धर्म कोणता, पुन्हा एकदा म्हणा, धारणात धर्ममित्याहू. ज्यानी मनुष्य मात्रासहित प्राणी मात्रांचं सद्गुणाचं अवधारण केलं जातं. प्राण्यांसहित माणसांच्या उन्नतीला पोषक असलेले गुण संकलित करून पुढच्या पिढीला पुरवून सर्वात्मभाव जागृत करणारी गुणसंपत्ती ज्यानी तयार होते त्याचं नाव धर्म आहे. ह्या धर्माचं रक्षण करण्याकरता शिवाजी महाराजांची ती तरवार परजलेली होती. ती काही कसायाची तरवार. आम्ही दोन्ही तरवारी सारख्याच बांधतो की नाही. शिवाजीची तरवार आणि इंग्रजाची तरवार, अब्दुल्ल्याची तरवार आणि शिवाजी तरवार सारखीच बांधतो. आम्हाला कळतच नाहीये. बाईंनी पिटवलं परवा, चूल पेटवली म्हणजे आग लावली की नाही. आपल्या बाया चूल पेटवीत असत म्हणजे आग लावीत की नाही. आणि आग लावली तर विझवावं. आग लावणं चांगलं आहे काय नाही. मग या बाईंना आता शिक्षा द्यायला पाहिजे की नाही. चूल पेटवणारा ना त्यांनी आगीच लावलं नाही तर काय केलं. म्हणून त्यांनी एवढंच पाठ केलं, विवेक न करता काय आग लावली की विझवावी झालं. ही आईनी चुलीला आग लावली आणि घागरभर पाणी आणून ओतलं त्याच्यात. म्हणजे काय, पाटलेगावकर महाराजांची आज्ञा आहे, आग लागली की विझवावी. लेका घराला आग लागली तर विझवावी हे सांगितलं आहे, चुलीला लागली विझवावी हे सांगितलं नाही. नाही नाही नाही. एका बोट्याने सांगितलं परस्त्रीला स्पर्श करणं पाप आहे असं महाराजांचं म्हणणं आहे. खरं आहे की नाही बेटा. परस्त्रीला स्पर्श करावा काय करू, खरं की नाही. नीतीचं उदात्त तत्व की परस्त्रीला स्पर्श करू नये. ठेवून दिलं एवढंच तेवढं डायरीमध्ये लिहून ठेवलं. विवेक काय बरोबर घेतलाच नाही. झालं एक बाई पाय घसरला, पडली पाण्यात, बुडते आहे, डोळे पांढरे करते आहे, याच्या अंगात पोहण्याची शक्ती आहे. त्याला विचारलं, अरे तिला काढलं का नाहीस, तुम्ही सांगितलं होतं म्हणे ना की परस्त्रीच्या अंगाला हात लावू. असले शहाणे चालतील काय. ज्याला सूज आणि पौष्टिकतेतला फरक कळत नाही, ज्याला डॉक्टरच्या हातातलं शस्त्र आणि चोराच्या हातातला चाकू ह्यातला फरक कळत नाही, ज्याला छत्रपती शिवाजीच्या महाराजांच्या हातातला अन्यायाचा प्रतिकार करणारं शस्त्र आणि डाकीखोराचं शस्त्र ह्यातला फरक कळत नाही, त्या माणसाला शिवाजीचं ऐश्वर्य ही कळणं शक्य. महाराज आपण कसे होता म्हणा. वज्रादपि कठोरानी मृदूनि कुसुमादपि, असे आपण होता. अन्याय पाहिला की वज्रापेक्षा कठोर आणि गरीब दुःखी पाहिला की लोण्यापेक्षा मऊ. हे ब्रीद होतं त्यांचं. तुकाराम महाराजांनी शिकवलं होतं त्यांना. कोणतं म्हणा, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, प्रेमे तरी देऊ कमरेची लंगोटी, नाठाळाचे काठी देऊ माथा, अमृत ते काय गोडा आम्हा पुढे, विष ते बापुडे कडू किती. बस बस बस. देव सर्वांतर्यामी आहे शिवाजीला मान्य होतं. पण विंचवाच्या रूपात देव आला तर त्याला गंध व्हावं हे मात्र मान्य. विंचवाची पूजाच करायची, पण ती पूजाची तऱ्हा वेगळी आहे. अग्निदेवाला स्नान घातलं तर नाही, छपरी पलंगावर निजवलं तर नाही. आणि माझ्या मित्रा तुला सांगतो, जर उद्या पाचलेगावकर महाराजांना ब्रह्मचर्याला शेजारती करायचं ठरवलं तर, आणि प्रार्थना देवाचा लसेजेला रुक्मिणीच्या मंदिरा, पाचलेगावकर काय म्हणतील, काय जमेल काय. ब्रह्मचर्याला शेजारती काय काय लक्षात आलं. म्हणून माझ्या मित्रा पूजा सुद्धा शहाणपणाने करावी. योजक तर असली तर घोटाळेच होतात. अहो पेट्रोल चांगला आहे की नाही, पाहिजे की नाही, किमती आहे की नाही. पाहुण्याच्या तोंडाला लावलं तर, आणि आत तर 3 गॅलन मोटारीत टाकलं तर, लसूण चांगलाच आहे, हिंग त्यापेक्षा चांगला आहे. पण हिंगाची फोडणी जर श्रीखंडाला दिली तर
तुम्ही करून पाहण्यात की नाही काय लक्षात आलं. सुगरणबाई खमंग लागा म्हणून जिलबीमध्ये तिने 1.5 तोळा हिंग टाकला. कसं होईल? तसं आयोजक माणसा जरा योजक बन. तुला जगतात टाकाऊ दिसणार नाही, कचरा दिसेल, तुझ्या दिव्य दृष्टीने त्याचं खत बनेल. गरीब लोक दिसतील, त्यांच्या फाटक्या कपड्यामध्ये तुला मावळे दिसायला लागतील. आणि ह्या दरिद्री जनतेमध्ये 1.5 लाख सैन्य नव्हे लाखो सैन्य असलेल्या 5 बादशहाशी टक्कर देत देत हर हर महादेवची गर्जना करण्या इतकं बल माझ्यात आहे हे तू दाखवू शकशील. हे शिवसामर्थ्य आहे. हे सामर्थ्य तयार करण्याकरता आम्ही जगू आणि त्या शिवाजी महाराजांकरता कर्तव्य करता करता मरण आलं तर मरून अमर होऊ. मध्ये परवा एक मुंगी शिरली होती माझ्या मित्रांनो. मुंगी कळते? चिटी दाढीत. मला वाटलं ठेवावी तर चुळबुळ कर, काढावी तर जरडधारी, मरून जाईल हुंसाकडे. मग मी काय केलं की मुंगी मरू नये म्हणून युक्ती सुचली मला की जातीत जात जात असते. कोळी दिसले की कोळ्याकडे कोळी जातो आणि आपल्या इकडे तर म्हण आहे जाती संघ माती खाल्लीच पाहिजे. कळलं की नाही? काय लक्षात आलं? काय लक्षात आलं? तसं मला वाटलं की मुंगीची जात जात मुंगी मुंगीकडे जाईल म्हणून अशी लाईन चालली होती मुंगीची. 700 मुंग्यांचं असं सैन्य चाललं होतं. मला वाटलं की आता मुंगी मारण्यापेक्षा आपली दाढी नेऊन त्या पलट्यांवर ठेवावी मुंगीच्या लाईनवर आणि आतल्या मुंगीला सांगावं मुंगीत मुंगी जा. पण माझा सगळाच तर्क खोटा ठरला. वरची मुंगी खाली जाण्याच्या ऐवजी खालच्या मुंगीलाच वाटलं की हे बरं आपलं ठाणा जिल्ह्यातलं जंगल आहे. सरसर सरसर सर 200 मुंग्या माझ्या दाढीत दिल्या. मी चटकन धरली ती दाढ आणि असे कर्रल कर्रल रगडून त्याची चटणीच. एक मुंगी वाचवण्याकरता 1000 मुंग्या. एक औरंगजेब वाचण्याकरता राष्ट्र मरू दिलं. एका पाकिस्तानाचं मन दुखू नये म्हणून राष्ट्रीय संस्कृती मरू दिली. करता मुठभर दुष्ट वाचवण्याकरता मी सुट्टाला मरू देणार नाही. पाप्याचं मन दुखवतं म्हणून सज्जन मरू देणार नाही आणि अन्यायाचं मन दुखवतं म्हणून न्याय मरू देणार नाही. एका गायीचं रक्त पडलं होतं 1857 मध्ये. एका चरबी लागली होती म्हणजे गायीची काडतूस आला. पण आता ह्या गायीच्या रक्ताचं संबंध सिंचन प्रत्येक वस्तूवर झालेलं आहे. ह्या वस्तू पवित्र करण्याकरता शिवाजी महाराजाला नमस्कार करा आणि म्हणा महाराज या या आम्हाला संघटन शिकवा, प्रेम शिकवा, न्याय शिकवा, समष्टी धर्म शिकवा, माणुसकी शिकवा. आणि हे येण्याकरता शिवाजी महाराजाला नमस्कार करून म्हणा शिवबा ये रे ये देशरणी वावयास सेनानी शिवबा ये देशरणी वावयास सेनानी शिवबा ये रे. बस तो शिवबाचा आत्मा तुमच्यात आता जागृत करायचा आहे. ती शिवशक्ती, ती अंतशक्ती, ती तुमचं सामर्थ्य, ते तुमचं मनाचं वैभव, ते तुमच्या राष्ट्राचं सौभाग्य जागृत होण्याकरता माऊलीला नमस्कार करायचा आहे आणि सांगायचं आहे की आई दे, काय दे, संयम दे, शील दे, सदाचार दे, भूतदया दे, माणुसकी दे आणि सर्वांच्या हृदयात मीच भरलाय असं पाहून दुसऱ्याच्या अंतःकरणात शिरण्याचा परचित्त प्रवेश करण्याची शक्ती दे. आणि ही शक्ती देऊन ज्या वेळेला एक हृदय तयार होतं त्याला म्हणतात सर्वात्म भाव. या सर्वात्म भावाला जागृत करायचा आहे. आम्हाला द्वेष करायचा आहे फक्त अन्यायाचा. द्वेष कोण्या माणसाचा नाही, कातड्याचा नाही, गटाचा नाही, जातीचा नाही. द्वेष करायचा आहे अन्यायाचा. आणि जिथं जिथं अन्याय असेल त्या अन्यायाच्या प्रतिकाराकरता ही धर्मरक्षक आमची ही उपासना, राष्ट्र धर्मरक्षक उपासना, ती गुणसमुच्चयाच्या द्वारे विश्वमानव केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अमानव, मानव आणि विश्वमानव ह्या सर्वांना संघटित करण्याचं म्हणजे मानव, अतिमानव आणि अमानव. अमानव म्हणजे पशु, मानव म्हणजे मनुष्य. आणि हा मानव प्रकर्षित झाला, उदात्त झाला, व्यापक झाला म्हणजे त्याला म्हणायचं नराचा नारायण उर्फ पुरुषोत्तम. हे पुरुषोत्तम तयार करण्याची शक्ती शिवबा आपण आमच्यामध्ये प्रचोदित करा. एवढं नमस्कार पूर्वक प्रार्थना करून या अंतःकरणाचे शब्द शिवाजीचे या मावळ्याला ऐकायला आले. पण तुम्हाला नोटांचे शब्द ऐकायला आले, खोटांचे आले, पोटाचे आले. पण होठ, पोट, नोट या तिन्हीलाही ज्याच्या करता निर्माण करायचं आहे ती माणसाची मानवीय संपत्ती आलीच. ती संपत्ती यावी म्हणून त्या शिवबाला पुन्हा एकदा नमस्कार करा. हे नमस्कार करण्याचं सामर्थ्य तुमच्यातलं आलं की मग तुम्हाला पीर, पैगंबर, भानामती, केगामती
खेतमान कुठने का घोडा रुपये का जे ऊपर बैठे कारण बीर मरमन तो खान म्हणतो आसन बांधू मसन बांधू पिंपळावरचा मुंजा बांधून नाकातला शेंबूड बांधू असं करण्याची जरूर पडणार नाही. आता तुम्ही निश्चय करा की गारा दोरा गंडा याच्यावरचा विश्वास न ठेवता विश्वास त्या शिवशंकरावर ठेवा, त्या कल्याणमय शिवतत्वावर ठेवा, त्या शवतत्वावर नव्हे शिवतत्वावर ठेवा. आणि कल्याण नावचं इथं गाव आहे ते नव्हे तर खरं मनुष्य मात्राचं हित होतं त्याचं नाव आहे कल्याण. म्हणा त्या कल्याणाला शिवम शांतम जगन्नाथ लोकानुग्रहकारकम शिवम एकम पदम नित्यम शिकाराय नमो नमः. वाहनम वृषभो यस्य वासुकी कंठभूषणम वामे शक्तिधरं देव वकाराय नमो नमः. यत्र यत्र स्थितो देव सर्वव्यापी महेश्वरः यो गुरु सर्वदेवानां यकाराय नमो नमः. बस त्या शंकराला नमस्कार करून शिव म्हणजे कल्याणकारी तत्वाचं अभिषिंचन करीत करीत हाकमाराच्या विश्वव्यापी शिवशक्तीला आणि सांगा हे शक्ती ये आमच्या रगारगात आहे, रक्ताच्या कणात आहे, जीवनात आहे, श्वासात आहे आणि आचारात सुद्धा. बोलवाल ना तिला का कोणाला बोलवाल? तुम्हाला विचारलं कोणाला तर म्हणे नशिबाला. द्या हाकलून त्या नशिबाला. आता नशिबापेक्षा श्रेष्ठ ईश्वर आहे, ती विश्वशक्ती आहे. तिनं नशीब केलं. जिथं माणसाला कार्यकारण संमतीने काही गोष्ट कळली नाही त्याला आम्ही नशीब असं नाव दिलं. त्या नशिबाला गाडून टाका आणि त्याच्यावर उभं राहून म्हणा हर हर शरण. नशिबाला जाल का शंकराला? तुम्ही कुणाला गेला? टाळक्यात काय गेले की भापकरचा अंक आम्ही वाचल्याशिवाय राहतच. अंकामध्ये जाऊन आम्ही ज्योतिष पाहणार. तुझ्या हृदयातला पंडित तू बन आणि म्हण सत्य पुजारी है हम सत धर्म मनाया हमने बहती है गहरी नदिया शांति दया क्षमाओ धो करके शर्रिपू को रक्षक बनाया हमने सच के पुजारी है हम. बस हाच मंत्र शिकवण्याकरता मी घराच्या बाहेर वयाच्या 8व्या वर्षी पडलो. तुम्हाला माहित आहे निजामनी 25 वर्ष सरहद्द पार मला केलं. तुम्हाला माहित आहे निजामनी माझी जहागीर होती नव्हे इस्टेट होती ती जप्त केली. घर जाळलं. एक फरमान काढलं निजामनी हे तुम्हाला 8,000 रुपये महिना देतो पण तुम्ही व्याख्यान देऊ. ते मी ऐकलं नाही की मला सरहद्द पार 25 वर्ष केलं. तेच पाहून ब्रिटिशांनी सरहद्द पार केलं. तेच निर्माण करायचे आहे तर ती हृदयाची ती इस्टेट तयार झाली की निजामचा बाप सुद्धा ती इस्टेट जाळून टाकू शकत. आता ही इस्टेट पहा ही तरुण मुलं माझी झाली आहेत. ही काय कमी मोठी इस्टेट आहे? हा केनी माझा, सोनी माझा, राणी माझा, गाणी माझा, सगळे माझे. हे इतके माझे नातलग तयार झाल्यावर आता सांगा या किती नातलगाला सरहद्द पार निजाम करी. निजामलाच मृत्यूनी सरहद्द पार केलं म्हणे असं मी ऐकलंय. खरं खोटं आपल्याला माहीत नाही काय. पण निजामच काय माझ्या मित्रा तख्तवारों के पते देते हैं तख्ते गौर के. गौर म्हणजे मुर्दे पुरतात तिथं त्या शहांच्या बादशहाचे पत्ते लागतात. त्याच्या पलीकडे यांचा पत्ता पोस्टवाल्याला सुद्धा माहीत. तुम्ही विचारा इथल्या पोस्टवाल्याला औरंगजेबचा पत्ता कुठं आहे? काय आहे पत्ता? त्यांना जिथं पुरलं तिथं जी पाटी लावली असेल त्याच्या पलीकडे पत्ता नाही. तख्तवारों के पते देते हैं तख्ते गौर के. गौर म्हणजे मुर्दे पुरतात त्या स्मशानाला म्हणतात. तख्तवारों के पते देते हैं तख्ते गौर के. खोज मिलता है यहीं तक बादजा कुछ भी. जिनके नारों से गूंजते थे जमीन और आसमां अब झाड़ उनके कब्र पर है और नशा कुछ भी डरा रहा न जम. सिकंदर शाह बादशाह तख्ते जमी पे शेख है और चले गए. आरेराव गेले, तुरेराव गेले, आहिराम गेले, महिराम गेले. तुमची दीड दमडीची लिडरी राहणं शक्य. ही लिडरी आईला अर्पण करा आणि सांगा की हे यश माझं नाही तुझं, हे कीर्ती माझी नाही तुझी, हे सामर्थ्य माझं नाही तुझं. म्हणा इदं नमम राष्ट्राय स्वाहा विश्वा इदं नमम. ही भावना करून माऊलीला अर्पण करायचं आहे. हे सामर्थ्य यावं म्हणून मानसिक शक्ती जागृत करायची आहे.
हजारो मानसिक रोग आम्ही बरे करतो. ज्याला ते लोक भानामती, केगामती, भूत केत म्हणतात, त्यांनी काय म्हणावा हा प्रश्न नाही. हा अगदी शुद्ध सायन्सच्या दृष्टीने अँटी सजेशन्स आणि ॲटो सजेशन्स काय करू शकतात याचा सायन्सचा प्रश्न आहे. समजून घ्यावं. आमच्याजवळ सापाचं विष उतरतं ते मंत्राने नव्हे, तंत्राने नव्हे. माझा मंत्रावर भरोसाही नाही. माझा भरोसा फक्त परमेश्वरावर आहे, विश्वशक्तीवर आहे, विश्वात्म्यावर आहे. आणि त्यालाच नमस्कार करून म्हणायचं आहे इदन्न मम. पण मातांनो तुमचं असं आहे का? नाही. सकाळी महाराज, दुपारी मर्याई, संध्याकाळी मसोबा, संध्याकाळी गडगोबा, त्यांना रडगोबा. आणि नाहीतर आल्यानंतर कोल्याची माय कुत्रे काय. तुमच्या देवीही तशा कोंबडे खातात पण औरंगजेबाला खात नाही. बकरे खातात पण चिन्याला खात नाही, दुष्टांना खात नाही. त्या घरच्या म्हातारीच्या काळ उष्ट्राणांचे गजानांच कधी तुमच्या देवीनी हत्ती बळी मागितला का? नाही. वाघ उष्ट्राणांचे गजानांच व्याघ्रण नैवच नैवच. मग काय बळी मागितला? हे बिचार कोंबड्याचं पिल्लू. नाहीतर अजापुत्रम बलिन दद्यात, हे शेळीचं पुत्र काही करू शकत नाही. त्याला धरायचं, कचकचा काकायचं आणि त्याचं रक्त म्हणे हे देवी पिते. त्या बकऱ्याची माया असलेली देवी बकऱ्याचं रक्त पिते काय? नाही की नाही आपली गाढवासारखी समजू. आणि ह्या समजुतीचा उदो उदो करून उधो 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 अंबाबाईचा उधो म्हणतात. कळलं की नाही? उदय सुद्धा म्हणीत. आता अंबाबाईचा उदय करायचा असला तर अन्याय गेला पाहिजे. तुम्ही म्हटल्यास गोड लागतं म्हणून मांस खा, त्याला आमची हरकत नाही. पण त्या देवीच्या नावाने तरी या गरीब बकऱ्यांचे बळे देऊ. आणि तसं असेल तर मी एक चिठ्ठी लिहून देतो, हे देवी जा इथल्या इराण्याच्या हॉटेलमध्ये वाटेल तेवढं खाऊन ये, कोणाचंही खाव मांस, आमची हरकत नाही. ही देवी कधी बकऱ्याचं मांस खाते काय? पण या बाई म्हणतात आमच्या अंगात देवी आली आणि मग ती देवी नाचायला लागली, हुकू 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 हुकू. कळलं की नाही? काय लक्षात आलं? अगं ही देवी अशी शिवाजीच्या अंगात आली नव्हती. त्याच्या अंगात ती विश्वशक्ती जागृत झाली, ती शिवशक्ती जागृत झाली, ते शिवसामर्थ्य जागृत झालं. आणि त्या शिवाजीने हरहरची गर्जना केल्याबरोबर शुंभ निशुंभ दुष्टासारखे अफजुल खान आहे, खान खान आहे, अनेक देशाला पारतंत्र्याच्या बेड्या अडकून सर्वांच्या उरावर नाचकरांच्या पुढं आमचे लोक मुजरे करीत होते. हे मुजरे करणारे हात तोडून टाकून ते सर्व हात छत्रपतींनी या जगदंबेच्या चरणावर अर्पण केले. आणि जगदंबेचा उदयोस्तु 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 उदयोस्तु. कोण शिवाजीची ती देवी आणि ही तुमची नुसते कोंबडे बकरे खाणारी देवी. या दोन्हीमध्ये काहीतरी साम्य आहे काय? जसे लोक तसे त्यांचे देव. म्हणून त्या देवाला उदात्तता येण्याकरता उपासनेत आम्ही हे शिकवणार आहोत की देव म्हणजे समुच्चय सद्गुणांचा, देव म्हणजे तेजस्वी सामर्थ्याचा समुच्चय. हा जिथं असेल तिथं देव. आणि हा देव जगतातला प्रगट व्हावा, जनार्दन प्रगट व्हावा, तो जनतेतला गणेश प्रगट व्हावा. म्हणून म्हणा एकदा ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जयाजी स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी दोरी. बस याच देवाची सेवा करायचं मी ठरवलं. वयाच्या 8व्या वर्षी घराच्या बाहेर निघालो. अरे असे शेंबडे पोरं धनगराचे मनगटाने शेंबूड पुसत होते. माझी ह्या मायांनी मिळून आमच्या आईने एकदा पूजा केली नागाची. पण नाग कसला होता? मातीचा. आणि त्याला म्हणित लहान दूध खा. आता तो बिचारा काय खाणार? म्हटलं आई असं करू नको, तुला खराच नाग आणून देतो पूजेला. त्या 8 वर्षाच्या धनगराच्या पोरानी मनगट पुशीत असताना मी सांगितल्याबरोबर हा एवढा मोठा नाग आमच्या अल्बम मध्ये पाहतो. लहान नाग आणखी सुद्धा त्या फोटोत आहे. वयाच्या 8व्या वर्षात येऊन तो माझ्याजवळ बसलेला आहे. तो नाग आणून पूजेला दिल्याबरोबर हे माझ्या मावशांनो, आमची आईन ह्या सगळ्या साळकाया माळकाया त्या पहिल्या नागाच्या डोक्यावर पाय देऊन पळाल्या, पण ह्याची पूजा केलीच नाही. आम्ही अशीच भक्ती करतो. जर जगदंबा प्रगट झाली ते तुम्हाला विचारील, काय तुम्ही सदाचारी आहात काय? तुम्ही न्यायी आहात काय? तुम्ही काळावागार करता की नाही? आपसात झगडे करता की नाही? परस्परात द्वेष माजवला की नाही? कातड्याच्या महत्वाने अंतरात्म्याच्या सद्गुणाला तुम्ही गचांडी दिली की नाही? हे जर प्रश्न त्या देवीने प्रगट झाल्याबरोबर विचारले तर तुम्ही उत्तर काय द्याल? काय सांगाल? तुम्ही कुत्र्याला जवळ केलं, माणसाला जवळ केलं नाही. कुत्र तुमच्या इथे येऊ शकतं, पण एखादा आमच्या असलेला चांगला शिकलेला आमच्या असलेला ते आपले बोरवळकर काय नाव आहे त्यांचं, अरे आपले मागचे मेळ जुने मेळ बोराळे यासारखा मनुष्य आला तर तुम्ही येऊ द्याल काय? नाही. तुम्हाला कुत्र चालतं, मांजर चालतो,
परसाकडच्या पोहट्यावर बसलेली ही माशी तिथून उडते, भातावर येऊन बसते. तुम्ही तिला सांगितलं काय, हे माशी पाय धुवून ये, साबण लावून आणि सोळं नेसून ये, तर माझ्या घरात ये, नाही तर येऊ नको. आणि ते म्हटलं ती ऐकायला तयार आहे काय? तुमच्या घरात उंदीर येतात, तुमची परवानगी घेतली आहे काय? नाही नाही माझ्या मित्रा, तुम्हाला काय परमनंट लीज केली होती त्यांनी? नाही. मग काय, तुमच्या परवानगीशिवाय ते उंदीर येतात, ढेकून येतात, पण माणसाला मात्र येण्याला तुझ्या घरामध्ये परवानगी आहे. ही ज्या ठिकाणी स्थिती आहे त्या ठिकाणी ती नमो देवी महादेवी शिवाय सततं नमः, नम प्रकृती भद्राय नियता प्रणिता स्मिताम, अशी ती शक्ती प्रगट होईल कशी? ही शक्ती प्रगट होण्याकरता पुन्हा म्हणा, यारे यारे लहान थोर भलत्या याती नारी नर, म्हणा ते सर्वाही सदा सज्जन सोयरे हो तू. ही सर्वांच्या हृदयातली माणुसकीची सोयरीक करण्याकरता हे उपासना मंडळ आहे. आणि त्या दृष्टीने ही हृदयाची सोयरीक जमावी म्हणून मनुष्याच्या मनाची तयारी करायची आहे. तो चामड्याला मोठं समजतो, कातड्याला श्रेष्ठ समजतो, अंतरात्म्याला आणि सद्गुणाकडे पाहायला तो तयारच. ह्या कातड्याच्या पूजेवाल्याला आत्म्याची पूजा शिकवायची आहे, सद्गुणाची पूजा शिकवायची आहे, माणुसकीची पूजा शिकवायची आहे आणि विश्वमानव बनवायचा आहे. त्याला लागणाऱ्या गुणसमुच्चयात प्रगट होणाऱ्या शक्तीचं नाव आहे जगदंब. काय म्हणाल? जगदंब. जगदंब म्हणा त्या शक्तीला. नमो देव्यै महादेव्यै शिवाय सततं नमः, नम प्रकृतिभद्राय नियता प्रणिता स्मिताम. बस ही देवी जागृत होऊन आमचं उपासना मंडळ आता कोळीवाड्याला नंदनवनाचं रूप देण्यात की शक्ती प्रगट करण्याचा शिवसंकल्प करणार आहे असं मला वाटतं. बरं का? नाही तुम्हाला आम्ही केव्हा सांगितलं होतं, कळलं की नाही? आम्ही तसं नरकार सूर होऊ इच्छितो, तुम्ही आम्हाला बोलतोच काय अध्यारोप करता, छे असलं पाप आम्ही करणार नाही, असं नाही ना म्हणणार? नाही नाही. आता या कोळीवाड्याला त्या वाल्मिक ऋषी तयार करण्याच्या मार्गाला लावायचा आहे. आणि इथून या मुंबईतल्या सगळ्या दलित असलेल्या, गांजलेल्या, कष्ट हीन दीन बनलेल्या, जिथं जिथं अन्याय होत असेल त्याचा प्रतिकार करणारी शक्ती इथून संघटित रूपाने जागृत व्हावी अशी आमची इच्छा आहे. हा आत्मविश्वास आपल्यातला जागृत हो, कार्यक्षम हो, एवढीच प्रार्थना करून आजचा हा मी उपासनेच्या वेळेसचा संदेशाचा कार्यक्रम संपून टाकतो. ही शक्ती आपल्यातली वाढो एवढी प्रार्थना करून पुन्हा एकदा म्हणू, भारत माता की भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. अवधूत चिंतन श्री नारायण दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. आता पसायदान होईल आणि सर्व मातांनी तीर्थ आणि प्रसाद घेऊन जावं एवढी सूचना. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.